नमस्कार, बातमी आहे चिमूर तालुक्यातून। मान्सूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाने दडी मारली असली तरी मागील आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। चिमूर तालुक्यातील पिंपळगाव, कोटगाव, जांभूळघाट, डोमा, कांपा मार्गावरील नाल्याच्या पुलावर पाणी वाढल्याने खबरदारी म्हणून बॅरिकेड तथा काट्या टाकून मार्ग बंद करण्यात आला आहे। तर सततच्या या पावसामुळे काही घरं जमीनदोस्त झालेली पाहायला मिळत आहे। तसेच या अतिवृष्टीमुळे नेरी तळोदी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिरपूर बोथलीमधील गोधनी नदीला पूर आला असून पुलावरून पाणी सुरू आहे। तसेच खांबाडा गोंदेडा मार्गावरील नदीने पुलावरून पाणी फेकले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तेव्हा शेतकरी, गावकरी आणि रहदारी करणाऱ्या प्रवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। पाहूया चिमूरवरून आमचे प्रतिनिधी बालू सातपुते यांचा हा रिपोर्ट। चिमूर तालुक्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने खोळंबलेल्या धानाच्या रोवणीस गती आली आहे। नदी नाल्याला पाणी वाढल्याने सखल भागातील पुलावर पाणी वाहत आहे। पिंपळगाव, कोटगाव, जांभूळघाट व डोमा, कांपा मार्गावर असलेल्या नाल्यावर लहान पुलावरून पाणी दर पावसाळ्यात वाहते। त्याप्रमाणे यंदाही या पुलावरून पाणी वाहत आहे। गावकऱ्यांना पर्यायी मार्ग असल्याने थोडा फेरा मारून ये-जा सुरू आहे। मात्र जांभूळघाट, कोटगाव, डोमा, कांपा मार्गावरील पुलावर कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून महसूल तथा पोलीस विभागाकडून खबरदारी म्हणून बॅरिकेड व काट्या लावून मार्ग बंद करण्यात आला आहे। गोंदेडा येथील नदीचे पाणी वाढून मार्गावरून जात असल्याने गोंदेडा मार्गही बंद करण्यात आला आहे। या सततच्या पावसाने भिवकुंड साझातील खापरी येथील दीपक मनसाराम खाते, गडपिपरी येथील कचरू कवडू दिघोरे यांच्या घरांची पडझड झाली आहे। तर विहिरगाव येथील झाला झुंगा मडावी यांच्या घराची भिंत पडली आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात असून प्रशासन लक्ष देऊन असल्याचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी सांगितले। सीटीव्ही साठी बालू सातपुते।